आजच्या घटनेमध्ये कल्याण या ठिकाणचा एक लॉज आहे. त्या लॉजमधल्या एका खोलीमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडतो. आता ती महिला ज्या व्यक्तीबरोबर ती आली होती, ती व्यक्ती मात्र त्या ठिकाणी गायब झालेली होती. आता ही महिला कोण होती, तिच्याबरोबर आलेला पुरुष कोण होता आणि त्यानं या ठिकाणी हत्या का केली होती आणि ही घटना नक्की काय आहे हे आपण आज बघणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईला. मुंबई या ठिकाणचं घाटकोपर आहे, त्या ठिकाणची एक चाळ आहे आणि त्या चाळीमध्ये तोडरमल परिवार राहतो आहे. आता या परिवारामध्ये आई वडील आणि त्यांची मुलगी आहे, त्यांचं नाव आहे ज्योती तोरडमल. यांचा सुखी परिवार आहे, परिस्थिती सर्वसामान्य आहे आणि ज्योती ज्या आहेत त्या भागामध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि ब्युटिशियनचा कोर्स पूर्ण केला. त्या ब्युटिशियन झाल्या, नंतर 4 पैसे त्या कमवायला लागल्या, घरच्यांना हातभार लावायला लागल्या. आता मुलगी मोठी झालेली आहे, आता आईवडिलांना काळजी वाटायला लागली आणि त्या मुलीसाठी मग त्यांनी मुलगा बघायला सुरुवात केली. आता या ओळखीमधूनच कोळसेवाडी या ठिकाणी राहणारा तरुण नाव आहे भूपेंद्र गिरी. तर याच्याबरोबर ती ज्योतीचं साधारण 2015-16मध्ये लग्न जमलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं. आता या ज्योतीचा भूपेंद्र गिरीबरोबर ती कोळसेवाडीमध्ये संसार सुरू झाला. आता भूपेंद्र जो आहे तो किरकोळ दुकानदार होता, ज्योती ब्युटिशियन होती, दोघंही कमवणारे होते. दोघांचाही संसार आनंदाने सुखाने चालू झालेला होता आणि याच्यामध्येच काही वर्ष निघून गेली होती. लग्नाच्या 1 वर्षानंतर मात्र यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली होती. कौटुंबिक वाद, भांडणं आणि पैशाची अडचण, पैशाची चणचण याच्यामुळे ही भांडणं जी आहेत किंवा वाद जे आहेत ते वाढत चालले होते. आणि पती जो आहे तो पत्नीला त्रास देत होता आणि त्याच्यानंतर मग या त्रासाला कंटाळून पत्नी आपल्या पतीला सोडून माहेरी घाटकोपरला निघून आलेली होती आणि त्याच्यानंतर ती आपल्या आईवडिलांच्या बरोबर राहायला लागली होती. आता अनेकदा भूपेंद्र जो आहे तो आपल्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी तो अनेकदा सासरवाडीला गेलेला होता आणि सासरवाडीला बायकोला आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न त्यानं केला. पण ज्योती ज्या आहेत त्यांनी सासरी यायला नकार दिलेला होता आणि त्यानंतर दोघंही वेगवेगळे राहत होते आणि दोघंही आपापल्या कामामध्ये गुंतलेले होते. 2023पर्यंत हे सगळं सुरू होतं. मधून भूपेंद्र गिरी ज्योतीला समजावण्यासाठी यायचा, मात्र ज्योती आपल्या निर्णयावरती ठाम होत्या आणि त्या आपल्या आईवडिलांच्या बरोबर खुश होत्या, त्यांच्याबरोबर राहत होत्या आणि तसं राहणं त्यांना आवडत होतं. 9 डिसेंबर 2023 वार होता शनिवार. आता या दिवशी सकाळी ज्योती ज्या आहेत त्या आपल्या कामामध्ये असताना त्यांना एक फोन आला आणि त्या पतीनं त्यांना भेटायला बोलवलं. दुपारी 1च्या दरम्यान ज्योती आपल्या आईवडिलांना त्यांनी सांगितलं की मी बाहेर चालले आणि त्या घराबाहेर पडलेले आहेत. आता संध्याकाळपर्यंत घरी येते असं सांगितलं होतं, पण संध्याकाळ झाली तरी ज्योती घरी परतली नाही. आता ज्योतीच्या आईवडिलांनी ज्योतीला फोन केला होता आणि तो फोन जावई भूपेंद्र गिरी यानं उचलला आणि त्यानं सांगितलं की ज्योती नंतर घरी येईल. आता घरच्यांनाही वाटलं म्हणजे आपला जावई आणि मुलगी जी आहे ते एकत्र आहेत, त्याच्यामुळे मग मुलीचा संसार सुरळीत होतोय, सुखी होतोय, चांगलं होतंय, त्यामुळे त्यांनाही ते बरं वाटलं. पण घडणार मात्र वेगळंच काहीतरी होतं. आता शनिवारची रात्र होती, ती गेली, पण ज्योती काही घरी आली नाही. आईवडील आता काळजीत पडले होते आणि मग त्यांनी ज्योतीला फोन केला, पण फोन काय उचलला नाही. जावयाला फोन केला, पण अपेक्षित उत्तरं मिळाली नाही किंवा संपर्क झाला नाही. आणि दुसऱ्या दिवशी रविवारी 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळ झाली, तरीसुद्धा ज्योतीचा तपास लागला नाही. आणि दुसरीकडे जावई देखील मला माहीत नाही वगैरे असं सांगत होता किंवा फोन घेत नव्हता. आणि त्याच्यामुळे आता काळजी, चिंता अजून वाढली आणि याच सुमारास सकाळी कल्याणमधील तृप्ती लॉज या ठिकाणी एका मुलीचा तरुणीचा मृतदेह आढळलेला होता. महात्मा फुले पोलिसांना हॉटेल स्टाफनं खोलीमध्ये मृतदेह सापडलाय अशी माहिती दिलेली होती. पोलीस आले, मृतदेह ताब्यात घेतला, पंचनामा केला. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये नाव लिहिलेलं होतं ज्योती तोरडमल आणि या नावानं ते रूम घेतलेली होती. आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्यांच्या परिवारातली माहिती काढली आणि मग महात्मा फुले पोलीस ठाण्यामधून ज्योतीच्या वडिलांशी संपर्क करण्यात आला होता आणि कल्याणमधील तृप्ती लॉजमध्ये एका मुलीचा जो मृतदेह आढळला त्याची माहिती त्यांना देण्यात आली आणि मृतदेह ओळखण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मग तो मृतदेह त्या घरच्यांनी बघितला आणि तो ज्योतीचाच आहे हे खात्री पटली आणि त्याच्यानंतर मग अज्ञात व्यक्तीनं ज्योतीची हत्या केलेली आहे आणि अशा पद्धतीचं गोष्ट समोर आली होती. आता ज्योतीच्या नाकातून रक्त येत होतं आणि बाजूला उशी पडलेली होती.
प्राथमिक तपासामध्ये असं समजलं की ज्योतीचं उशीने तोंड दाबून हत्या केलेली होती आणि या सगळ्या गोष्टीचा सगळ्यांना धक्का बसलेला होता. आता पोलिसांनी बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली. तपास सुरू होतो आणि ज्योतीबद्दलची अधिक माहिती जमा करायला सुरुवात होते. आता ज्योती घाटकोपरमधून कल्याणच्या तृप्ती लॉजवरती कशा काय आल्या होत्या, त्यांच्याबरोबर ती कोण होतं, हत्या कुणी आणि का केली असेल, असे अनेक प्रश्न समोर होते. पोलिसांनी ज्योतीच्या आईवडिलांच्या सोबत विचारपूस जेव्हा केली आणि हॉटेलच्या स्टाफमधून सुद्धा माहिती घेतली आणि हॉटेलमधून समजलं होतं की ज्योती शनिवारी दुपारी तृप्ती लॉजमध्ये आलेल्या होत्या आणि संध्याकाळी ज्योतीच्या सोबतची जी व्यक्ती होती ती व्यक्ती निघून गेलेली होती आणि दुसऱ्या दिवशी ज्योतीचा मृतदेह तिथं आढळलेला होता. आता पोलिसांनी या ज्योती यांच्या लग्नाबद्दल आणि पती भूपेंद्र यांच्याबद्दलची माहिती त्या आईवडिलांकडून मिळवलेली होती. ज्यावेळेस आईवडिलांनी त्या ज्योतीला फोन केला होता किंवा जावयाला फोन केला होता त्यावेळेस ते दोघं एकत्र होते आणि त्यानं फोन उचललेला होता आणि नंतर घरी येईल वगैरे सांगितलं, म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेलं होतं. त्यामुळे सगळी सुई जी आहे ती पती भूपेंद्र गिरीवरती अडकलेली होती आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. आणि मग पोलिसांनी त्याचं लोकेशन वगैरे ट्रेस केलेलं आहे आणि ही माहिती ज्यावेळेस समोर आली त्यानंतर मग काही खबऱ्यांच्या माध्यमातून आणि बाकीच्या गोष्टी पोलिसांची जी यंत्रणा आहे ती यंत्रणाही कामाला लागलेली होती. आणि यावेळेस मग या भूपेंद्रचं जे लोकेशन आहे किंवा तो उस्मानाबादमध्ये आहे म्हणजे धाराशिवमध्ये आहे असं समोर येत होतं. त्यानंतर मग एक पथक या भूपेंद्रगिरीच्या शोधार्थ त्या धाराशिवला पोहोचलेलं आहे आणि या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या तयारीमध्ये असताना पोलिसांनी या भूपेंद्रला अटक केली, ताब्यात घेतलं आणि मुंबईमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये आणलेलं आहे. आणि मग त्याच्याकडे विचारपूस सुरू केली. त्यावेळेस मग माहीत नाही वगैरे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर मग खाकीचा खाक्या दाखवल्यानंतर मग त्यानं कबूल केलं होतं की त्यानंच त्याच्या पत्नीची हत्या केली होती. पण हत्या का केली होती आणि कशी केली होती, तर ज्योती आणि भूपेंद्र वेगवेगळे राहत होते. पाठीमागच्या काही वर्षापासून ज्योती आईवडिलांकडे होत्या आणि भूपेंद्रगिरीनं अनेकदा तिला न्यायचा प्रयत्न केलेला होता. पण यांच्यामध्ये ज्योतींना भूपेंद्रबरोबर ते संसार नको होता आणि त्याच्यातच भूपेंद्रगिरीला वाटायला लागलं की ज्योतीचं कोणाच्या बरोबर तरी जवळचे संबंध असावेत आणि म्हणून ती येत नाही. आणि याच्यामध्ये काही काळ गेलेला होता पण ज्योती यांचा निर्णय मात्र ठाम होता आणि ही बाब त्या पतीला खटकत होती. प्रचंड राग येत होता आणि रागाच्या भरामध्ये त्यानं आपल्या पत्नीची हत्या करायचं ठरवलेलं होतं, प्लॅन केलेला होता. आणि ठरल्याप्रमाणे भूपेंद्रने शनिवारी विनवण्या करून पत्नीला भेटण्यासाठी कल्याणच्या तृप्ती लॉजमध्ये बोलवलेलं होतं आणि पत्नीच्याच नावानं खोली घेतलेली होते. आणि संध्याकाळी दोघंही त्या खोलीमध्ये गेल्यानंतर त्यांच्यामध्ये जुने वाद जे आहेत ते वाद उफाळून आले होते आणि या रागाच्या भरामध्ये त्या पतीनं पत्नीचं तोंड उशीनं दाबून तिची हत्या केलेली होती. आणि हत्या केल्यानंतर संध्याकाळी 7च्या आसपास भूपेंद्र जो आहे तो त्या खोलीतून बाहेर पडला होता. खोलीचा दरवाजा बंद केला होता आणि खाली मॅनेजरला त्यानं सांगितलं होतं की मी पार्सल घेऊन येतो किंवा काहीतरी कामानिमित्त मी जातोय असं सांगितलं आणि तिथून तो पसार झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्टाफ जो आहे तो आता ह्यांची रूमची वेळ संपली होती त्यामुळं त्यांना सांगण्यासाठी की तुमची रूमची वेळ संपली, रूम खाली करा, हे सांगण्यासाठी स्टाफची मंडळी त्यांच्या रूमच्या तिथं गेली होती. पण आतमधून काही दरवाजा उघडला जात नव्हता आणि त्यामुळे मग त्या कर्मचाऱ्यानं थोडासा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मग आता काही ठिकाणी अशी माहिती येते की दुसऱ्या चावीनं तो दरवाजा उघडला गेला, कारण त्यांना शंका आली की दरवाजा का उघडला जात नाही. आणि ज्यावेळेस दरवाजा उघडला गेला त्यावेळेस मात्र धक्कादायक चित्र समोर आलं. ज्योती म्हणजे ती पत्नी जी आहे ती बेडवरती पडलेली होती. आणि मग हॉटेल स्टाफ आणि मॅनेजरने लागलीच महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिली आणि या माहितीच्या आधारे मग पुढची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर पोलिसांनी सुरू केली आणि मग बॉडी ताब्यात घेतली. आणि मग पुढच्या 12 तासाच्या आत पोलिसांनी हा सगळा गुन्हा उघड केला आणि त्या पतीलासुद्धा ताब्यात घेतलं, अटक केलं. आता जी माहिती माध्यमातून पुढे आली ती मी तुमच्यासमोर मांडली. आता याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो, काही नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही अजून माहिती असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पण या सगळ्या प्रकरणामधून आणि ऑल ओव्हरच आपण अशा गोष्टींमधून धडा काय घ्यायचा असतो, पती आणि पत्नी यांच्या नात्यामध्ये वाद होणं हे साहजिकच आहे. पण म्हणजे आता ज्यावेळेस एकत्र राहतात, भांड्याला भांडं लागतं, वाद होतात, शब्दाला शब्द म्हणजे त्या वादामध्ये काही विषय होतातही, भांडण होतंही. पण याच्यामध्ये सुद्धा, भांडणामध्ये सुद्धा प्रेम असावं लागतं, वादामध्ये सुद्धा संवाद असावा लागतो. पण याच भांडणाचा, या वादाचं जर वेगळं स्वरूप समोर आलं तर मात्र
अत्यंत भयंकर त्याचे परिणाम होतात किंवा कोणी मध्यस्थी करूनसुद्धा जर या दोघांच्यामध्ये समन्वय होत नसेल तर मात्र शेवटचा पर्याय म्हणजे एकमेकांपासून वेगळं राहणं, कायदेशीर पद्धतीनं वेगळं राहणं. पण दुर्दैवाने बऱ्याच वेळा ते चाललंय तसं चालून द्यायचं आणि त्याच्यामुळे मग एकमेकांच्याबद्दलचं घृणा निर्माण होते आणि मग अशा पद्धतीच्या अघटित घटना घडू शकतात. दुसरी गोष्ट, एका जोडीदाराला संसार करायचा आहे आणि दुसऱ्या जोडीदाराला संसार करायचा नाही, अशी सिच्युएशन अनेक ठिकाणी निर्माण झालेली असते. आता अशा वेळेस हा संसार टिकू शकत नाही, कारण जर संसार करायचा असेल तर तो दोघांच्याही मनामध्ये असला पाहिजे. जर तो एकाच्या मनात आहे, एकाच्या मनात नाही, तर मग अशा संसाराला म्हणजे बळजबरी करूनही उपयोग नाही. जर प्रेमानं एकत्र येत असतील तर ठीक आहे, नसेल तर ज्याचा त्याचा मार्ग त्यानं निवडावा आणि प्रत्येकाला स्वतःचं जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यानं त्यांच्या पद्धतीनं जगावं आणि दुसऱ्यांनाही त्याच्यावरती दबाव न आणता स्वतःच्या जीवनाचा मार्ग निवडावा आणि दोघांनाही म्हणजे तुमचं मार्ग तुम्ही निवडा, यांचा मार्ग हे निवडतील, दोघंही सुखी राहतील, समाधानी राहतील, आनंदी राहतील. तर अशा पद्धतीनं वागणं आणि जगणं झालं पाहिजे. याच्याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.